विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले. पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयात बैठक. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती. तर रोहित पवार अनुपस्थित. भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वी रोहित पवारांची प्रतिक्रिया. केडीएमसी मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाणीवरती विधानसभेत चर्चा. रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरनं निलंबित करून त्याची धिंड काढा. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक. तर डॉक्टर मारहाणीबाबत विधेयक आणणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय अध्यक्ष महोदय? एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही अध्यक्ष महोदय. ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत. आम्ही सगळीच मंडळी विशेषतः डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतोय की ज्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीची जर मारहाण झाली तर त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतोय की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये. डोंबिवलीतल्या शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. केडीएमसी मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची पोस्ट. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण निषेधार्ह. कायदा हातात घेणाऱ्यांना माफी मिळणार नाही. श्रीकांत शिंदेंची पोस्ट. शिंदेंची भूक इतकी वाढली आहे की मोदी शहांना आव्हान देतील. पूर्वी शिंदेंचा हिशेब हा खोक्यांमध्ये व्हायचा, तो आता कंटेनरमध्ये होतोय. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. ही भूक ते एवढी वाढलेली आहे की उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सुद्धा आव्हान देऊ शकतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की पैशांचा हिशोब हा पेट्यांमध्ये झाला, खोक्यांमध्ये झाला. आता शिंदेचं राजकारण हे कंटेनरमध्ये. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक 7 सप्टेंबरपर्यंत सोडून जाणार. बिग बॉस फेम रील स्टार हिंदुस्थानी भाऊचा दावा. भांडूपचा खोटा अनिल कपूर म्हणत संजय राऊतांवर टीका. खासदार संजय राऊतांचं मंत्री नितेश राणेंना पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभू श्रीराम वाचवा आंदोलनात सामील व्हा. राऊतांचं वक्तव्य. तर हिंदू गब्बर ही उपाधी घेतल्यामुळे आमच्यासोबत लढाईत सहभागी व्हा. राऊतांचं आवाहन. धुळ्यामध्ये परप्रांतीय लोकांकडून जमीन खरेदी. राज्यात लँड जिहादचे प्रकार सुरू. अनुप अग्रवाल यांचा आरोप. तर शेतकरी असल्याशिवाय जमीन विकत घेता येणार नाही. बावनकुळेंचे महत्वाचे आदेश. महाराष्ट्रात लँड जिहादचे हे प्रकार चालू आहेत. जसं बिहारचा व्यक्ती ज्याने प्लॉटचा उतारा लावून आणि शेती दाखवून या जागेची खरेदी केलेली आणि शेतकरी म्हणून त्याचा पुरावा जोडलेला अध्यक्ष म्हणून. बाहेर राज्यातले लोक ज्या राज्यात जमिनी घेत आहेत त्यांना प्रतिबंध घालण्याकरता आणि आतापर्यंत जे काही झालं आहे त्याचं एकदा पूर्ण राज्याचं आम्ही चेक करतोय. त्याची एक मेकॅनिझम आम्ही तयार करतोय आणि पुन्हा या राज्यामध्ये कोणी परप्रांतीय किंवा बाहेरच्या राज्याचा व्यक्ती शेतकरी पुरावा दिल्याशिवाय जमीन घेता येणार नाही अशी काळजी राज्य सरकार घेईल. राज्यात शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. खेडजवळच्या बोरघरमधील मुंबई गोवा महामार्ग ठप्प. बोरघर महामार्गावरती पाणी आल्यामुळे महामार्ग ठप्प झालाय. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. मार्गावरच्या साचलेल्या पाण्यातनं जीवघेण्या प्रवासाची वाहन चालकांवरती वेळ आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि खेडच्या बोरघर परिसरात पाताळे नदीला पूर आलाय. गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा पडलाय. रायगडच्या रोह्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर आहे. कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. नदीचं पाणी रोहा शहरासोबतच मुख्य बाजारपेठेत शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणी असून रोहा नागोठणे आणि रोहा कोलाड मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. नाशिकमध्ये अनेक वाहनं खड्ड्यात अडकली. गंगापूर रोड परिसरात बस अडकली. तर रामवाडी परिसरात घंटागाडीसह स्कूल बस पाण्यात गेली. प्रवाशांना मोठा फटका बसलाय. नांदूर मधमेश्वर धरणाच्या समोरील बेटावरती अडकलेल्या 18 आदिवासी तरुणांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. बचाव कार्यासाठी काही काळ पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. सुटका पूर्ण होताच धरणातनं पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावरती पाणी साचलं. प्रवेशद्वारावरती पाणी साचल्यामुळे बाजार परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार संथगतीनं सुरू. विरारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. विरार पश्चिमेच्या आगाशी इथल्या टेंबीपाडा गावातील परिसरातील सोसायटीच्या परिसरात पाणी साचलं.
रायगडच्या पाताळगंगा नदीत 3000 गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना, याचा व्हिडिओ समोर आलाय. हे रिकामे गॅस सिलेंडर ज्यांना सापडले असतील त्यांनी तत्काळ HPCL कंपनीकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी. कोपरी परिसरातील 12 बंगला भागात पाणी साचायला सुरुवात. गुडघाभर पाण्यात वाट काढत नागरिकांचा प्रवास.